चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत दिनेशला. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, सामनावीराची आणि त्यानंतर सल्लूभाई आपलं शुभ हस्ते आपण गॉगल देणार आहोत. सलमान भाई यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी गॉगल स्पॉन्सरशिप करण्यात आलेत आणि हे त्यांच्या माध्यमातून गॉगल, त्याचबरोबर सामनावीराची एक जबरदस्त आयोजकांच्या माध्यमातून ही ट्रॉफी देण्यात येते. वेल प्लेड भूमित, वेल प्लेड दिनेश, आणि तुमच्या संपूर्ण टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया ऑनगोइंग मॅचच्या दिशेने. दोन टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊयात. मॅच होते सुरू. येस, पुन्हा एकदा विनंती राघवेंद्र भाई, एक 12 पण पाठवलं तर बरं होईल नावे सांगण्यासाठी, कारण की आता या मॅचला मला वाटतं नवीन खेळाडू उतरतील मैदानावरती. त्वरित त्वरित धावत पाठवा, मधीतून पाठवा, चालेल चालेल, खेळपट्टीच्या आतमधून पाठवलं तरी चालेल. चला थोडंसं धावत द्या. नावांमुळेच मॅच आपण थांबवले, कारण की यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण बघतायत. प्रदर्शन लाईव्हवरती अगदी कव्हर केली जाते. मान पाटील अँड ऑल टीम. स्ट्राईक एंडवरती आशिष आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सचिन, आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात वीरेंद्र यादव. पहिला बॉल, पहिलाच बॉल धीम्या गतीचा होता. एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडले क्षेत्ररक्षक लॉंगऑफचे, वेगाने पोहोचले गेलेत बॉलपर्यंत. एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाते. एकेरी धावेच्या मदतीनं टीम चिटूट आता एकच्या घरामध्ये स्टार्ट फाउंडेशन श्रीगणेशा एक या धावसंख्येच्या माध्यमातून केला जातोय. धीम्या गतीचा बॉल ओळखू नाही शकले इकडे. डिडेन्स आउट राहिला, पायावरती बॉल आदळला, खेळपट्टीवरती बॉल थांबला आणि इथे डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. गेला मॅच थोडासा क्लोज स्कोर होता. हा मॅच वेगाने धाव बनवण्याचा प्रयत्न केला जाईल, नो डाऊट अबाउट इट. गेल्या मॅच मध्ये झाल्या चुका या मॅच मध्ये होणार नाहीयेत. फुल टच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे पोहोचतील बॉलपर्यंत, बॉलला जस्ट करतील, फिक्की होईल, तत्पूर्वी एकच धाव. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा फडकावरती लागल्या गेल्यात. हुक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याला बीट करतोय, बॉल मागे चालला निघून. एकदा प्राप्त केले, दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या सोप्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या जातात 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. इथे फुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, मिडॉनला क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचतील, विकेटचं पतन होईल. आशिषच्या खेळीला पूर्णविराम. 4 अंकांवरती हा पहिला धक्का. राहुलने जर षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. सुशांत शिंदे यांच्या माध्यमातून हे मात्र कॅश प्राइज लावण्यात आले. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, आल्या मोठा स्ट्रोक खेळलाय, 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील. चांगली फिल्डिंग, शेवटच्या क्षणाला बॉलला स्टॉप केले, फेकी होईल. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलवरती प्राप्त केल्यात. पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 1 गडी बाद 6 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या टीम माही 11.
षटक क्रमांक 2 मध्ये आता विकास यांना आमंत्रित केले गेले. धीम्या बॉल पुन्हा एकदा नाही ओळखू शकले. या मॅच मध्ये जर पाहिले गेले तर पुन्हा एकदा नवोदित खेळाडू सचिनला आपण बघतायत, ज्याने 3 बॉलमध्ये आतापर्यंत एकच धाव बनवले. त्याला या सर पोझिशनला चांगले फटके खेळायचे आहेत, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक त्याला खेळायचे आहेत. पुढून खेळण्याचा प्रयत्न, बॉटमॅनचा वापर करण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित नाही होऊ शकला. बॅटच्या रडरमध्ये आलेला बॉल होता, परंतु बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही झाला आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल. एवढे जर पाहिलं तर बॅटच्या वरच्या साईडला बॉल ट्रॅव्हल झाला. सुशांत शिंदे वेगाने आलेत, बॉलला फेकी करतील तत्पूर्वी या बॉलवरती एक धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. 7 धावा धाफटकावरती लागल्यात. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा पुढचा बॉल. हुक करण्याचा प्रयत्न, भिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे स्वतः गरकन फिरले, परंतु बॅट आणि बॉल ला ब्रश नाही झालं आणि त्याच कारणाचा आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा शॉट टॉप लेन चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला बॉल निघून चाललाय. जास्तीत जास्त शॉर्ट बॉल टाकलेत, परंतु आक्रमण नाही झाली. त्याचे कारण अगदी बॅटच्या मिनिटवरती बॉल येत नाही आहेत आणि गोलंदाजाचं कौतुक करेन. धावसंख्या 8. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कट केले, सिंगल धाव घेतली जाईल का प्रश्नचिन्ह उभं राहिले आणि यस, या ठिकाणी जर पाहिले गेले तर सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केले. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 च्या सरासरी नाही तर 4.50च्या सरासरीने 9 धावा या मात्र धावफटकावरती लागल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम माही 11 या संघाला आपण बॅटिंग करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. 9 वरती हा पहिला धक्का. षटक क्रमांक आता 3 ला सुरुवात होईल. अमित यांना आपण बघतायत. पहिला बॉल, चांगला फटका पार मोडते क्षेत्ररक्षक, शॉट कव्हरला, बॉलपर्यंत पोहोचतील. थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवले, फेकी केली जाईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेले तर एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता डबल डिजिटमध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा धावफटकावरती लागल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवात पुन्हा एकदा संतांनी सावध झाले. राहुलला ऑनस्क्रीन दाखवलं जातं. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा. सचिन थोडेसे जर पाहिजे तर शांत राहिलेत. 7 मध्ये अजून त्याने 4च धावा बनवलेल्या आहेत. धावेंचा वेग वाढवावा लागेल. पुढचा बॉल, गोलंदाज सयार यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, मागे निघून चालला बॉल, क्षेत्ररक्षक वेगाने येतील, शॉट थडब्यांचे बॉलला पकडतील. अगदी गलीपर्यंत पोहोचले. तत्पूर्वी जर पाहिले तर या बॉलवरती एकदा प्राप्त केले आणि पाहता पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना इथे जर पाहिलं तर फलंदाजाला परतावा लागेल. हा लागला धक्का मैदानाच्या दुसरा सचिनच्या स्वरूपात. विकेट डाऊन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आर्यन दाखल झालेत. अमित पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा लॉंगॉनचे फ्रेममध्ये येत असताना पाहायला मिळतात आणि या बॉलवरती जर पाहिजे तर फेकी थोडीशी वाईडिंग झाली, परंतु एकच धाव या बॉलवरती प्राप्त केली जाईल. संघाची धावसंख्या त्या फटकावरती जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. सिंगल डबल यावरती मात्र जास्तीत जास्त भर दिलाय. मोठा फटका अजून देखील या डावमध्ये आलेला नाहीये. मोठे फटके यायला हवेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आल्याला मोठा फटका, परंतु इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या गोलंदाजीची गरज होती ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. श्री 11 काय कमबॅक केलंय. कमबॅक ही काळाची गरज होती आणि तोच कमबॅक करून देत असताना परत इथे पुनरागमन माही 11 याही संघाला करावं लागेल.
पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल. अगदी सरप्राईज डिलिव्हरी होती. पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉलने थोडीशी होईना उचलली घेतली आणि त्यानंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. दोन पूर्णांक 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 12 धावा फटकावरती लागल्यात दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या डावाचा खेळ आपण बघतात. करंट रन रेट जर पाहिलं तर 4.24 आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर बॉलच्या मिनिटवरती नाही आले आणि त्याच करायचा कटरचा वापर होता. पडल्यानंतर होईना थोडासा बाहेर निघाला आणि जर पाहिलं तर लेग कटर होतं. डॉट बॉलची सांगता केली जाईल. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट होत असताना 12 धावा धाफटकावरती लागल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना टीम माही 11, स्वरा 11 आणि आर डी वॉरियर्स. चला दोन टीमचे कॅप्टन पाठवा. स्वरा 11 आणि आर डी वॉरियर्स. बोथ टीम कॅप्टन प्लीज. टॉससाठी आपण त्वरित पोहोचायचं आहे. टॉस लगेच आपण करणार आहोत. पहिला बॉल ओव्हर पिच. आक्रमण केले स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ दी पार्क. ह्यूज सिक्सर. 6 धावा. कडक स्ट्रोक होता. षटकार आलाय. वन मोर. अनादर ब्युटिफुल रिमाइंडर्स बॅटिंग. आणखीन एक षटकार. 6 धावा. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार राहुलच्या बॅटमधून. कडक स्ट्रोक. आपण ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. पडल्यानंतर बाउन्स आणि काय आक्रमण होता. वा व्हॉट अ टायमिंग. क्लास टायमिंग साधल्या बॉलवरती आणि षटकार मध्ये परावर्तित केले. 6 धावा. धावसंख्या फटकावरती 24 झाले. 24. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. इथे खराब लाईन. व्हाईट बॉलचा इशारा पंच मॉन्टी घोडेकर सरांच्या माध्यमातून देण्यात आलाय. इथे एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफटकावर पोहोचते ती म्हणजेच 25च्या घरामध्ये. पुढचा बॉल प्रणतो यार. टप्प्याचा बॉल ऑन साइड ड्राव केलाय. क्षेत्ररक्षक वेगाने लॉंग ऑफच्या पोहोचतील बॉलपर्यंत. तत्पूर्वी लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला एकदा प्राप्त केला. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. झालाय आणि तिथे विकेट जाईल. फलंदाज बाद. चला टॉस देखील एका बाजूला गेला जाईल कारण क्विक फास्ट मॅचेस आपल्या खेळवायच्या आहेत. या ऑनस्क्रीन आपण पाहतायत मैत्री परिवार. जबरदस्तरित्या मैत्री प्रीमियर लीग 2026. मैत्री परिवार म्हणा मैत्री ग्रुप म्हणा ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर खूप चांगल्या पद्धतीने नेहमीच वागळपाडा परिसरातील क्रिकेटपटू एकत्रित येऊन एक चांगल्या दराचं आयोजन करतायत. ही देखील एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे. नेहमीच मैत्री प्रीमियर लीग वागलपाडा या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. चांगला बॉल आहे. हेलिकॉप्टर लँड होईल का तर लँड झालाय तो मैदानाच्या बाहेर. एका टप्प्याच्या साहाय्याने धावा मिळतील 4. शेवट जाता जाता गोड झालाय. आणखीन एक चौकार. यावेळेला जर पाहिले तर अक्रॉस बॅटने खेळला फटका. काव कॉर्नर फेसमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने आलेत. बॉलपर्यंत फेकी केली जाते. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरी धाव वेगाने या ठिकाणी जर पाहिले गेले तर कंप्लीट केलेली आहेत. 2 धावा. पंचांचं बोट आता मात्र आकाशामध्ये गेले. लेट पण थेट पंचाचा निर्णय आलाय. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एकच धाव असेल. एकेरी धावेच्या माध्यमात धावसंख्या 31 आणि इथे 32 धावा आता करायच्या आहेत टीम श्री 11 या संघाला. मला वाटते स्वर 11 अर्थात भूमित भोईर आणि ऑल टीमने टॉस जिंकलाय. निर्णय त्यांचा थोड्याच वेळात येईल.
चला, दोन बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. एका बाजूला सुशांत शिंदे आणि दुसऱ्या बाजूला वीरेंद्र यादव. आयोजकांमध्ये त्यांचं देखील नाव येतं. भरपूर मेहनत त्याने घेतली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्यानंतर राघवेंद्र चव्हाण असतील, सन्माननीय मोहनजी मस्के असतील, अध्यक्ष वागलपाडा यांचे देखील कौतुक करावं लागेल. भरपूर मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. एखादी स्पर्धा म्हटलं तर भरपूर सारं मेहनत कष्ट असतात स्पर्धा भरवण्यामागे, परंतु याही स्पर्धेमागे भरपूर सारे कष्ट राहिलेत. तीस बॉल आणि 24 बॉल आणि इथे जर पाहिलं तर 32 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये या धावा पार काढायच्या आहेत. सुशांत शिंदेला लवकर आज पाठवले गेले. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर वीरेंद्र गेल्याही मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने घेतलाय आणि आता त्यांनाच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी पाठवले. 32चं टार्गेट, मॅच झाली सेट. इथे टार्गेट सेट. श्री 11 या टीमला आता बॅटिंग करत असताना आपण बघणार आहोत आणि फिल्डिंग करत असताना माही 11 या संघाला आपण पाहणार आहोत. हा पहिला बॉल गोलंदाज यार. बाउन्सरचा वापर, पहिलाच बॉल अगदी जर पाहिले गेलं तर डीप बाकडा एकला बॉलला फेकून दिलं गेलं. 4 धाव्यांसाठी हा खणखणीत चौकार. सुशांत ज्या ज्या वेळेला मैदानावरती उतरतो त्या वेळेला पहिला बॉल तो चौकार किंवा षटकार खेळतो. गेल्या मॅचमध्ये त्याने चौकार मारला आणि सुशांतची स्माईल पहा, एकदम कडक, त्याने कडकच चौकार मारलाय. हो, यावेळेला काहीतरी इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मोठे टप्प्या कॅच पकडली की काय, आणि तिकडे तेच दृश्य पाहायला मिळालं. असं वाटलं असेल काही काहींना की फुलटोस होता, परंतु इथे उंजळीच्या अगदी खाली बॉल टप्पा पडला आणि त्यानंतर हातामध्ये आला. सुशांत 6 6 मारेगा, 3 6 मारेगा तो 6663. नंदू काका यांच्या माध्यमातून हे मात्र कॅश प्राईज लावण्यात आले. बत्तीसचं लक्ष आहे. 6 बॉल 6 मारले तर 36 होतील. कॅश प्राईज कोणालाच जाणार नाही. 3 बॉलमध्ये 5 धावा फटकावरती लागलेत. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परत इकडे जर पाहिले गेले तर जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. बॅटचा स्विंग भरून राहिला, बॉलचा स्विंग थोडासा का होईना खालून राहिला आणि त्याच कारणास इथे डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 32चं टार्गेट आहे. मजा येईल या मॅचला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील त्या ठिकाणी स्वतः राघवेंद्र चव्हाण आणि त्याने टिपला जेल. मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र यांच्या खेळीला पूर्ण विराम. विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन, फलंदाज बाद. पहिलाच बॉल उलट दिशेने खेळले, चांगला फटका स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ठिकाणी 4 धावांसाठी हा आणखीन एक नेत्रदीपक चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा फटकावरती लागल्यात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपा ॲक्शन रिप्ले आल्या आल्या लकीने पहिल्याच बॉलवरती पहा जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला, फुलटॉस बॉल कन्वर्ट केला आणि त्याला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं. स्क्वेअर ऑफ द विकेट चौकार. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये आता 23 धावेंचं समीकरण राहिले मॅचमध्ये. 18 गेंदों में 23 रनों की दरकार. सुशांत शिंदे सेकंड वरती आहेत.
ओहो, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षकाची निवड केली आणि सुशांत शिंदे यांच्याही खेळीला पूर्णविराम. 17 बॉल करायचे आहेत, त्या म्हणजेच इथून देखील जर पाहिले गेले तर 23 धावा. यस, बॅट्समन नेम. विकास मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. नंदू काका यांच्या माध्यमातून कॅश प्राईज लावण्यात आले. जर रवींद्र चव्हाण यांनी जर विकेट घेतली तर त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. विकेट घेतल्यावर कॅश प्राईज लावले. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर जर पाहिलं तर लगेच चौकार. नंदू काका यांच्या माध्यमातून कॅश प्राईज लावण्यात आले. राघवेंद्र यांच्यासाठी जर पाहिले गेले तर कॅश प्राईज सातत्याने लागले गेलेत. 13 धावा फटकावरती या चौकाराच्या मदतीने पुढचा बॉल. हा फुल टॉस आहे, कन्वर्ट केलंय, फुल टोल वसूल केलाय, मिड विकेटला क्लिअर झालाय. बॉल सीमारेच्या पार, मिळतील धावा 6. आणखीन एक षटकार, सिक्सर. या षटकाराच्या मदतीने 19 धावा फटकावरती लागलेल्या आहेत. माझं समीकरण सोपं, 15 बॉल आणि 13 धावा इथून देखील बनवायचे आहेत. पुढे खेळण्याचा प्रयत्न, यावेळी जर पाहिले गेले तर चुकीच्या दिशेने स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. हा जर बॉल कदापि लॉंग ऑफ किंवा एक्स्ट्रा कव्हर्स करतो विकेट खेळला असता तर चांगला फटका होऊ शकला असता, परंतु इथे व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही होऊ शकला आणि त्याच कारण या बॉलवरती सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 20. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवरती पडले, बॉल चालला मागे, धाव घेण्याचा प्रयत्न होतो, नाही झाला. पुन्हा एकदा लकी चान्स घेत होते फुलटॉस वरती स्विच हिटचा, परंतु नाही जमलं. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर आता शेवटचा अंतिम बॉल, 20. पुन्हा एकदा स्विच खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस जर पाहिले गेले तर काहीतरी आगळा वेगळा फटका होता आणि पाहता क्षणाला एकदा प्राप्त केले. एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. हिट जरूर झालाय परंतु नाही जमलं. इथे 1च्या मदतीने टीमची टोटल 21च्या घरामध्ये आता 12 मध्ये करायचं. 11 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम श्री 11, 12 चेंडू 11 धावेचं समीकरण. अवनीश, पहिला बॉल बॅटच्या अगदी आतल्या दिशेला लागलाय. एक धाव प्राप्त केली जाते. वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत. स्क्वेअर लेगच्या बॉलपर्यंत थर्ड सगळ्याच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. तत्पूर्वी या बॉलवरती एक धाव प्राप्त केले. 11 बॉलमध्ये करायचे 10 धावा. विकासन लक्कीला आपण बघता, विकासने 3 बॉलमध्ये 11 केल्या. लक्कीने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 6 बनवल्यात. त्यामध्ये एक चौकाराचा देखील समावेश आहे. इथे ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले. लॉंग लेगला कोणी नाही आहे, त्याचा फायदा घेतलाय आणि बॉलला थेट पाठवलंय मैदानाच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणखीन एक सिक्सर.
षटकाराला 28 झालेत मोंडी सर, अजून देखील 4 करायचे आहेत. 32चं लक्ष आहे. 10 बॉलमध्ये 4 धावा करायचे आहेत. चला मॅच बॉल आलाय. 10 बॉलमध्ये आता इथे 4 धावा करायच्या आहे. या पुढची मॅच मात्र जबरदस्त रंगेल. दोन्ही टीम बलाढ्य, दोन्ही टीम्स मातब्बर आपल्या मात्र जरूर पाहायला मिळतील. पुढे खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन ट्रॅक होते परंतु नाही जमलं. एक डॉट बॉल आलाय. 9 बॉलमध्ये इकडे जर पाहिले तर 4 धावेचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिले. 32चा पाठलाग होतो. श्री 11 28 बनले आतापर्यंत. 9-4. यावेळी ऑफस्टिकच्या बराच बाहेर निघाला फलंदाज आणि त्याच कारणाचं बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. आणखीन एक डॉट बॉल. येणारे 8 बॉल, 8 बॉलमध्ये 4 धावेचं समीकरण. 8 गेंदों 4 रनों की दरकार. यावेळेला क्लास, क्रिकेटचा सौंदर्य वाढवणारा फटका, बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे, क्लासिकल ड्राईव्ह, षटकार. मॅच जिंकले इथे टीम श्री 11 ने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टीम माही 11. या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी राहिली. पहिल्या डावात राहुलने 11 बॉलमध्ये 23 धावा बनवल्यात. सचिन 7 बॉल 4, आशिष 3 बॉल 3, आर्यन 3 बॉल 0 धावा. जबरदस्त बॅटिंगचा अॅनालिसिस राहिला परंतु तिकडे दुसऱ्या बाजूला श्री 11 देखील कमी नाही आहेत. इथे 11 मध्ये 23 केलं होतं राहुलने, इथे 7 मध्ये 23 केलेत विकासने. लकीने 4 बॉलमध्ये 6, सुशांत 4 बॉल 5, वीरेंद्र एकही बॉल खेळला नाही आहे, 2 बॉल खेळलेत आणि एकही धाव त्याने बनवलेला नाही आहे. हा संपूर्ण जर पाहिलं तर मॅचचा अॅनालिसिस आपण बघितलात. वीरेंद्रने एक षटक हाताळले, त्यामध्ये